नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये मी सुनीता आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण नाश्त्याला हटके असा पदार्थ बनवणार आहोत. तर खूप सोपा आणि चटपटीत आणि झटपट होता असा हा पदार्थ आहे. तर चला रव्यापासून आज आपण उत्तप्पा असा मऊ लुसलुशीत असा इनो सोडा न वापरता करणार आहोत. चला आता उत्तप्पा करण्यासाठी तयारी करूया. आता इथे मी घरीच गव्हापासून काढलेला रवा आहे हा. इथे मी जवळजवळ 2.5 वाट्या रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे. जवळजवळ आहे ना अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बघू शकता असं थोडंसं घट्टसर असं मिश्रण होत चाललेलं आहे. आणि आता या स्टेजला आपण टाकणार आहोत दही. इथे मी 2 वाट्या दही टाकलेलं आहे. आता इथे माझ्याकडे घरचं दही होतं ना, तर तेच दही टाकले मी. हे जे घरचं दही ना असं आंबट दही आहे ना, ते दही घेतले मी. जवळजवळ 2 वाट्या दही घेतलेले. 2.5 वाटे रवा आहे ना, बारीक रवा घेऊ शकता तुम्ही. शक्यतो जाडसर लापशीचा रवा नाही घ्यायचा, मीडियम आणि बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जो असेल तो. जाड जर रवा असेल तर मिक्सरला फिरून घ्या. आणि आता माझ्याकडे बारीक रवा आहे, त्यामध्ये दही टाकून असं मिक्स करायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे रवा असा छान असा फुगला जातो. तर अर्धा तास झाला आहे ना, तर असा रवा फुगलेला आहे. तर आता उत्तप्प्यासाठी आपण इथे 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर, ती सर्व आता यामध्ये टाकून द्यायची आहे. एक चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा लाल तिखट. इथे तुम्ही हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक देखील वापरू शकता, पण मी इथे आज लाल मिरची पावडर वापरलेली आहे. खूप छान टेस्ट येते. मिक्स करायचं आहे चांगलं. आता बघू शकता मिश्रण आपलं आता घट्टसर आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय ना, म्हणून अजून अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी. जसं जसं लागेल ना तसं तसं तुमच्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे. जास्त घट्ट नको येता. बघू शकता आता तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते कशी झाली आहे आपल्या बॅटरची. अजून थोडंसं पाणी लागणार आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता. आता इकडे तवा तापवायला ठेवूया, त्यावर तेल टाकूया. बघू शकता असं बॅटर आहे. थोडंसं घट्टसर वाटतंय. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मग करणार आहे. आता पाणी टाकलेलं आहे बॅटरमध्ये थोडंसं मी. जसं आपण आपले याचे डोसे असतात ना तांदळाचे, त्याच कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर पाहिजे. आणि थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि उलटणीच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे त्याला. पळीने पण देऊ शकतो आपण. गॅस असा कमीच ठेवायचा आहे, मीडियममध्ये. जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे. आता डोसा टाकून झालेला आहे ना, तर आपण याला 1 मिनिटासाठी वाफून घेऊया झाकण ठेवून. 3 मिनिटानंतर झाकण काढूया. तर आपला उत्तप्पा असा मस्त झालेला आहे. उलथून घेऊया आपण, पलटी करूया. झाकण काढल्यानंतर आहे ना, एक अर्धा मिनटं थांबायचं आहे, म्हणजे त्याची जी वाफ असते ना ती निघून जाते आणि आपल्याला उत्तप्पा उलटण्यासाठी सोपा जातो. बघू शकता आता पलटी मारलेली आहे मी. आता आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे ना, तर आपण दुसरा एक उत्तप्पा टाकूया. पहिल्या उत्तप्प्यासाठी ना बॅटर थोडंसं
घट्ट होतं ना, मग मी थोडंसं पाणी टाकून घेतलं त्यामध्ये, म्हणजे टाकायला सोपं जातं आपल्याला पळीने. आणि 3-1 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. 3 मिनटानंतर असं वाफवल्यानंतर आता बघूया. 3 मिनिट झालेली आहे आपली. आता आपण उघडून बघूया. बघू शकता मस्त असा एका बाजूने आपला उत्तप्पा चांगला तयार झालेला आहे. त्याला उलटून घेऊया. आणि खूप छान असा लागतो टेस्टला, चवीला. असे रव्याचे उत्तप्पे आपण मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो. खूप छान लागतो असा उत्तप्पा मुलांना. अगदी कमी वेळात बनवून बघा. ना काही वाटण बनवायचं टेन्शन, ना काही असं भिजवायचं टेन्शन. फक्त 15 ते 20 मिनटं भिजवायचं आहे. असा उत्तप्पा मुलांना करून घाला. तर कशी वाटली आपली रवा उत्तप्पा रेसिपी? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.